नमस्कार मंडळी, मी समाधान रत्न राठोड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि घंटी वाजवायचं मात्र विसरू नका। चला आज आपण पाहणार आहोत ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, सदस्य व यांचा पदावधी व यांचा कार्यकाळ याबाबतची माहिती। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 27 नुसार ग्रामपंचायत सदस्य यांचा पदावधी हा 5 वर्षाचा आहे। जो ग्रामपंचायत सदस्य सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानामार्फत निवडून येतो तो ग्रामपंचायत सदस्य होतो आणि त्याचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो। असा सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा पदावधी जेवढा आहे तितकाच असतो। त्या नवीन पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य यांचा कालावधी सोबत असलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा पदावधी एवढाच असतो। सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या कलम 10 पोट कलम 3 अन्वये नियुक्ती केलेल्या सदस्य यांचा सुद्धा पदावधी पहिल्या पंचायतीच्या पहिल्या सभेच्या तारखेला सुरू होतो असे मानले जाते। पंचायतीची पहिली सभा निवडून आलेल्या सदस्यांच्या नावे कलम 10 अन्वये प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर जो दिवस माननीय जिल्हाधिकारी निश्चित करेल त्या दिवशी भरवली जाईल आणि त्या दिवसापासून त्या सार्वजनिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा पदावधी त्या दिवसापासून सुरुवात होईल आणि त्यानंतर तो पुढील 5 वर्ष असेल आणि तोपर्यंत ते पदाधिकारी काम करतील। पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य यांचा सार्वजनिक निवडणुकीत निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्य या दोघांचाही सुद्धा मागे निवडून आलेला आणि पुढे निवडून आलेला या दोघांचाही अधिकार सारखाच असेल, यामध्ये काही फरक राहत नाही। राज्य सरकारचा अधिकार आहे की काही अपवादक कारणामुळे, उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्ती आली असेल, कोरोना सारखी महामारी आली असेल, एखादी इतर बिमारी आली असेल किंवा राज्य सरकारला असं वाटलं की आपल्याला ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा पदावधी वाढवून द्यायचा तर ते त्याला देता येते, असा नियम आहे, कायदा आहे। तर राज्य सरकार ग्रामपंचायतचा कार्यकाल 6 महिने वाढ करू शकतो, परंतु हे विस्तार 1 वर्षापेक्षा जास्त होता कामा नये। राज्य सरकारला 1 वर्षापेक्षा जास्त पदावधी किंवा कालावधी किंवा त्याचा वेळ वाढवून देता येत नाही। 1 वर्षापेक्षा जास्त वाढवून देता येत नाही आणि ते वाढवून देऊ शकत नाही। त्यावेळी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचा कार्यकाळ संपलेला असेल आणि राज्य सरकार विस्तार करत नसेल म्हणजे मुदत वाढवून देत नसेल तर अशा वेळी पंचायत समितीतील विस्तार अधिकारी दर्जाचा अधिकारी व त्यापेक्षा कमी दर्जा नसेल असा अधिकारी या ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणून काम पाहिल व त्याला ग्रामपंचायत पदाधिकारी म्हणून पूर्ण अधिकार असेल व तो राहील। प्रशासक म्हणून सरपंच ग्रामपंचायत सदस्यांचा पूर्ण अधिकाराचा तो वापर करील आणि त्यांनी घेतलेला निर्णय पंचायतीला म्हणजेच गावकऱ्याला मान्य करावा लागतो, कारण अधिकारी हा चुकीचा निर्णय घेत नाही, कारण त्या प्रशासक असल्यामुळे त्याला नोकरी असते आणि नोकरी असल्यामुळे त्याला खूप प्रकारचे बंधन असतात, त्यामुळं प्रशासक चुकीचे निर्णय घेत नाही। सरपंच म्हणून तो काम पाहतो आणि ग्रामसेवक त्याला मदत करतो, म्हणून त्या ठिकाणी प्रशासक म्हणून गाव चालतं। धन्यवाद। ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा कार्यकालाबद्दल आपण माहिती पाहिली। धन्यवाद। भेटूया पुढील भागात।